ए नाना, ए गाडी का थांबवली? मी कोण आहे माहित नाही का? माझं नाव नाना साटम. समजलं? सॉरी सर, माहित नव्हतं. नवीन गाडी घेतली आहे हे. अरे माझ्या कामगाराला हात लावून असतो तुला सोडणार नाही. हा कोण आहे रे? नाना, हा तोच जयंत साने. अच्छा, तो युनियन वाला काय? हे तुमचंच काम काय? मी काय विचारतोय पुरुषोत्तम? नाही साहेब, वेळ जात नव्हता म्हणून असले चाळे. तनपुलेच्या घरी म्हणे शिमिटाची दार. भलतच काय वो भलतच काय. पिंपरीच्या साधिकानं तवापासून म्हणे इमानच सोडलं. भलतच काय वो भलतच काय. बॅनर तयार करा आणि चिकटवून द्या गल्लीच्या कोपऱ्या कोपऱ्यावर. सावंत आणि मुठाचे एके हुकमाच्या काळ्या गुलामाने मेले पाहिजेत. काय म्हणतो ते ध्यानात येत आहे ना? हो साहेब, मार्गातले अडथळे दूर करायचे, पण एक एक करून. आपल्या सगळ्या सीमांवर शत्रू असावा, म्हणजेच आपण जागरूक राहतो असं मला वाटतं. मग शस्त्र उचलायचं आणि एक एक करून त्यांना संपवायचं. वाटलं नव्हतं तू येशील. जुन्या मैत्रीला जागशील. चालेल साहेब, आपण बोलवलं या प्याद्याला म्हणून आलो. प्यादा देखील वजीर होऊ शकतं. अरे आडमार्गाने वाट काढायला हवी, बळी न जाता. पण बळी घेतला असं चालेल. हे बॅनर्स तयार करायचे होते गणपुले साधिकांचे. राईट मोमेंट. इलेक्शन येतात का रे पुरुषा? मान लिया पुरुषा, कुठल्या वेळेला काय करावं हे तुझ्यापासून शिकावं. तुझ्याकडून शिकावं. गुरु तू माझा. मुलगी सीएमच्या समारंभाला हजर असते. घरी परतताना तिच्यावर अमानुष बलात्कार होतो. अमानुष. झोपलेली वर्तमानपत्र महिन्यांनी जागी होतात. विधानसभेत अस्पष्ट पडसाद उमटतात. अस्पष्ट कारण सत्ताधारी पक्षाची आणि विरोधी पक्षाची येत्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये युती होण्याचा संभव असतो ना, म्हणून. नाव देतोस तू? काय देतोस? कमल जुवेकर. पत्ता. आपली देवाणघेवाण फक्त नावाच्या बाबतीत होती पुरुषोत्तम कांबळे. नमस्कार. काय? काय काय म्हणायचं काय ह्याला बाबासाहेब? गणपुले आणि साधिकांसारख्या नेत्यांची लकर जर तुम्ही अशी वेशेवर टांगणार असाल. विरोधी पक्ष एवढा माजला असेल याची कल्पना नव्हती. तर काय म्हणा मुठ्ठाळ, ज्यानं केलं तो माणूस बुद्धिवान खरा. त्याला म्हणाव बॅनर लावा, ढोल वाजवा, पण पक्ष उधळू देणार नाही
हायकमांड काय म्हणते? लांछनास्पद आहे सगळं, लांछनास्पद. पण अशा बऱ्याच लांछनास्पद गोष्टी चव्हाट्यावर येत नाहीत. दहीसरच्या बाईचं प्रकरण दाबलं गेलंच ना. तशी कर्तबगार मंडळी राहिली नाहीत आता. या पक्षात मंडळी, आम्हाला आपण इथं जमलो आहोत ते मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी. मंत्रिमंडळामध्ये तरुण रक्ताचा समावेश करणं जरुरी आहे. ही फाईल म्हणजे अनेक दोषी रक्तांची पुंजी आहे. त्यांचा पैका, त्यांची इस्टेट, त्यांच्या बागा, हेच खरं विरोधी पक्षाचं भांडवल आहे. मग हे असे बॅनर लागतात. हायकमांडला ही फाईल देण्याचं मी आता तरी टाळतोय. कारण सरळ आहे, मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तरीही पक्षांतर करणारी ही मंडळी नाही, हे मला समजायला दाखवून द्यायचं. नमस्कार जी. जी वो तालिया बाबा साहब कुछ सुना रहे थे. जी हाँ, जी बिल्कुल जी. बिल्कुल सही है जी. जी साहब अभी देता हूं. हेलो, अजय. अजय जी. जी हाँ जी. हाँ, जैसे आपकी इच्छा. मंत्रिमंडळाची पुनर्रचना इतक्यात करता येणार नाही. नमस्कार सर. येतो साहेब. मला वाटतं आपण स्वतः दिल्लीला जाऊन यावं असं आहे. सावंत मुठाळांची प्रकरणं दिल्ली दरवाजावरती टांगायला फार कष्ट घ्यावे लागणार नाही. तो फोन लावा पुरुषोत्तम. मी पुरुषोत्तम कांबळे. ठीक आहे साहेब. संपाची काळजी नको साहेब. कामगारांचा म्होरक्याच संपाच्या ऐन काळामध्ये आपल्या पोराला शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. टेक्सटाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करतोय साहेब. आपण त्याला मदत करायला हवी. त्याच्या शिक्षणासाठी आपण आपल्या निधीतून पैसे, नंतर मग गाडगिळांचं वर्तमानपत्र आपल्या हाताशी आहेच. पुरुषोत्तम, तुमचे पाळण्यातले पाय आम्हाला तवाच दिसले होते. तुमच्या पायात आता बेड्या घालणं आवश्यक आहे. तुमच्या ताईसाहेबांना विचारून बघूया सुचतंय काय एखादं चांगलंच स्थळ. विचारूया ना.